27 फरवरी मराठी दिवस और महाराष्ट्र के वरिष्ठ कवि कुसुमाग्रज की जयंती के उपलक्ष्य में पत्रीपुल के होली फेथ इंग्लिश हाई स्कूल में एक सांस्कृतिक कार्यक्रम का शानदार आयोजन किया गया था। इस प्रोग्राम का शुभारंभ माता सरस्वती की पूजन और दीप प्रज्वलन करके किया गया। इस अवसर पर वार्ड नंबर 45 की भारतीय जनता पार्टी के महिला आघाड़ी प्रमुख तथा नगर सेविका रेखाताई राजन चौधरी खास रूप से उपस्थित रही, जिनके शुभ कर कमलों से माता की मूर्ति तथा दीप प्रज्वलन किया गया। अन्य मान्यवरों में तिलक नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री कृष्ण पाटिल, रमेश गायकवाड़, स्कूल कॉलेज के युवा संचालक देव सुमित पालीवाल, प्राइमरी स्कूल की महिला प्रिंसिपल शैली थॉमस, सेकेंडरी की प्रिंसिपल रश्मि बरोले मैडम, संचालक सुमित सिंह पालीवाल, स्कूल कॉलेज के पीआरओ खुशी जयकर, टेक्निकल हेड सना शेख मैडम, पत्रकार सचिन सागरे सहित स्कूल कॉलेज के शिक्षकेतर कर्मचारी, स्टाफ के लोग सहभागी रहे। इस मौके पर केजी, प्राइमरी, पहली कक्षा से लेकर 8वीं 10वीं कक्षा के विद्यार्थियों ने अपनी अपनी कला का प्रदर्शन किया। छत्रपति शिवाजी महाराज से लेकर माता जिजाऊ सावित्रीबाई फुले की सुंदर वेशभूषा में संगीत, नृत्य, भाषा, कविताओं का संग्रह प्रस्तुत करके छोटे छोटे बालकों में मराठी भाषा तथा मराठी संस्कृति का संदेश भेजा। ये कार्यक्रम सफल और कामयाब रहा। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्याने फुटला घाम, याला कोण घालीली असेने दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम मज्जा आली आदिशाची आई बर का, नजरेत तिच्या अंगार दरबारी झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतका अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। और त्याला विडा उचलला, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जाता जणू सैतान, खरं बोलला छाती ठोकून, शिव मला टाकत चिरडून। कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरबीत, त्याचा घोडदोड पायदोड, फौज फाटालाही बक्कळ, अंगिना हातीचा बळ, पाहणारा कापेल चाचळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत, त्याची कानाची सेना निघाली, गावं लुटली, देवाळ उद्ध्वस्त केली, आरा बहिणीची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही, इकडे निजाम तर तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, तो हेच बोलू लागला। सर्वांना नमस्कार। सर्वांनी दोन्ही हात वरती करून आपण एक घोषणा द्यायची भारत मातेची। भारत माता की जय! खरं तर आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिन आणि या भाषा दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित PSI लक्ष्मणजी गायकवाड, कृष्णा सर आणि सुमित सरांचे पुत्र, त्यांच्या हातात आता सर्व शाळेची धुरा सांभाळतात ते आपले देव सर, तसेच पत्रकार बंधू आणि पिंकी टीचर, साई मॅडम, सर्व या ठिकाणी उपस्थित टीचर आणि आमचे पत्रकार बंधू कलीन शेखजी, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच विद्यार्थीगण। खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून का साजरा करतो। आपले महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कलाकार, नाटककार वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि यांचा जन्मदिवस म्हणून आपण आज मराठी दिन साजरा करतो, कारण की त्यांच्यामुळे मराठी भाषेला एक नवीन उभारी मिळालेली आहे। आताच मी एका मुलीच्या भाषणामध्ये ऐकलं की ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी आणि आपल्या सर्वांची मायबोली, आपला मायभाषा मराठी। खरंच आपण खूप लकी आहोत की आपल्या मराठी भाषेचा खूप मोठा गौरव आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपण ही मराठी भाषा दिन आज मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आणि मला एक सांगावंसं वाटतं की खरंच होली फेथ स्कूल हे फक्त शाळा नाही, तर आताच आपल्याला सांगितलं की ते खरंच संस्कृतीचं मंदिर आहे। या शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रम साजरा केला जातो, प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरे केले जातात। आणि मला मॅडम खरंच तुमचं खरंच आभार मानते की मला तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवता आणि मला पण आवडतं आणि खूप छान पद्धतीने
केलेला आहे। या दिनानिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला आपल्या केंद्र सरकारचे म्हणजे पंतप्रधान मोदीजींचे सुद्धा आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्या मराठी भाषेला एक अभिजात दर्जा दिलेला आहे। त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि आजचा हा मराठी दिवस सर्वांसाठी खूप लाभदायक आहे आणि खरंच सगळ्यांना पुन्हा एकदा मराठी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।